नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याच्या संदर्भात एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो, राज्य सरकारने 1219 कोटी रुपयांचा विमा मंजूर केला असून यामध्ये एक विशिष्ट जिल्ह्याला सर्वात जास्त निधी मिळालेला आहे. हा जिल्हा कोणता आणि कोणत्या पिकांसाठी पैसे मिळालेले आहेत आणि तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत याची सर्व अधिकृत माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल अधिकृतपणे माहिती दिलेली आहे की राज्य सरकारने पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यात मंजुरी दिलेली आहे. म्हणजेच पहिला टप्पा पीक विमाचा जमा करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. एकूण 1219 कोटी 78 लाख रुपयांचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आता सर्वाधिक लाभ मिळणारा जो जिल्हा आहे तो आहे नांदेड. आता नांदेड जिल्ह्यातील तब्बल 818 कोटी रुपये मंजुरी करण्यात आलेली आहे. कारण खरीप हंगामातील झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेडमधील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झालेले होते. त्याचाच विचार करून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती स्पष्टपणे राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पिकांची माहिती, कोणत्या पिकासाठी हा पीक विमा मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा पीक विमा कोणत्या पिकासाठी आहे. सध्या मंजूर झालेली रक्कम ही प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईसाठी आहे. कापूस आणि तूर उत्पादन शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिकांचे पंचनामे आणि तांत्रिक प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांचा विमा दुसऱ्या टप्प्यात वाटप केला जाईल, अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. नांदेडमधील उदाहरणार्थ धर्माबाद तालुक्यातील जारीकोट महसूल मंडळात सर्वाधिक म्हणजे प्रति हेक्टर 35,311 इतकी मंजुरी निधी आलेली आहे. पैसे कधी जमा होणार आहेत या संदर्भातील माहिती समजून घ्या. कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. ही रक्कम पीक विमा कंपन्यांमार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमात जमा केली जाईल. पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये आता ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधारला लिंक आहे का नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. आता याच ठिकाणी माहिती देत असताना असं सुद्धा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे हे तुम्ही अधिकृतपणे वेबसाईटवरती तुमचं स्टेटस तपासू शकता. स्टेटस तपासणीसाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर यायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन एकतर तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकून थेट तुम्ही इथं चेक करू शकता, किंवा सरकारच्या कृषी रक्षक पोर्टलवर लॉग इन करून काही अडचण असल्यास 147 या टोल फ्री नंबरवरून तुम्ही कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. ही माहिती पूर्णपणे अधिकृत असून शासनाच्या नवीन नियमानुसार शेतकरी मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून 30 इतर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचेल. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.